कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत तेही एकदम फ्री. बरं, तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? माझ्या लग्नाला 15 वर्ष झाले. तुमचा आवाज 15 वर्षात एवढा कमी कधी झाला होता का? नाही, आज तुमच्याकडे आल्यानंतर कमी झालाय. घरी कोण कोण आहे? घरी सासू सासरे, माहेरी आहे आई वडील, चुलता चुलती. काय करतात मिस्टर? माझे मिस्टर बिझनेस करतात. अच्छा, आपण काय करता? मी गृहिणी. गृहिणी. त्यांच्यावर लक्ष ठेवतो. नाही नाही, अरे नाही, काय हो तर हो ना, त्यात काय चांगलं आहे ना. सगळ्यांवर लक्ष ठेवते. हो. सोसायटीवर लक्ष ठेवते. अख्ख्या सोसायटीवर. सगळी खबर. नमस्कार. हो का? मी बँकेत आहे नोकरीला आणि माझे मिस्टर IT कंपनीत नोकरी करतात. माझ्या घरी माझे सासू सासरे, मी, माझे पती आणि एक मुलगा एक मुलगी आहोत. म्हणजे आमच्या सगळ्यांचे मिस्टर म्हणून मी सांगते सर की आज त्यांनी सगळ्यांनी तुम्हाला थँक्यू म्हटले की आज जे तुम्ही करता आहात इतक्या वर्षापासून स्त्रीत्वाला किंवा एका स्त्रीला तुम्ही जो सन्मान देता आहात, एक स्त्री जे काय काय करते, घर सांभाळते, आम्ही सगळ्या ऑफिसही सांभाळतो, आमचे सासू, आम्ही एक आई आहोत, एक सून आहोत, एक मुलगी आहोत आणि त्या सगळ्यांना तुम्ही इतका सन्मान देता त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. धन्यवाद. खूप खूप आभार. घरी कोण कोण? घरी इथे मी, मिस्टर आणि लहान मुलगी आहे मला 4 वर्षाची. इथे पुण्यात आम्ही तिघं असतो. सासरी सासू सासरे आणि दीर आहे लहान. इथे गुहेमध्ये मी, माझे मिस्टर. गुहेमध्ये? भाग हा, अच्छा, ते वाघ आहात तुम्ही? ते वाघ आहेत. अच्छा, बापरे. मग डरकाळ्या कोण फोडतो घरात? वाघीण फोड. सगळ्या मैत्रिणीवाला लगेच तुमच्याचकडे बोट दाखवतो. आवाज येतो ना आमच्यापर्यंत. येतो? हो, म्हणजे काय? मग यांच्या घरातला आवाज तुमच्यापर्यंत येतो? ही माझ्या समोर राहते, ती शेजारीच राहते, येणारच आवाज. पण त्यांचा येत नाही तुम्हाला? ती हळू बोलते ना ती सर. हळू आता तुम्हाला बोलते इथे नाही, इथे ती आवाज आवाज आहे. आहे. खूप मोठ्याने ती बोलते. डोळ्यांनी बोलते सर. हा, ती बरोबर बोलते काय बोलायचंय ते. डोळ्याने फिरतात. हो का? डोळ्यालाच आणि घाबरतात आणि तिचे. त्यांच्या डोळ्यावरती खूप ताण पण आहे. कारण त्या सोसायटीत कुठे काय घडतं ते बघायचं. ते याचं आम्हाला सगळं. अपडेट सगळं काम तिच्यावरती आहे. टेस्ट देतात आम्हाला तिथूनच भेटतात. मोठं काम आहे ते तिच्यावरती. आम्ही फोन लावतो, हर्षदा आज काय सकाळपासून काय झालं ते सांगते, हे झालं ते झालं ते झालं. काय कसं हे वेगळे पण तुम्ही? असं काही नाहीये वेगळं पण ह्या सगळ्या ऑफिस जॉईन केलेले, त्यांनी ऑफिसला जातात, मी घरी आहे. त्यामुळे तुम्हाला बरोबर सगळ्या लक्ष गोष्टी ठेवायला काय- पाहिजे. काय काय खायचं. झालं काय नाही ते मी ह्यांना चांगलं काम सांगत करतात असते. तुम्ही. चांगलं काळजी चांगलं घ्यायला काम लागते करतात. सगळ्यांची. हा, तर मिस्टर काय करतात तुमचे? ते IT मध्ये आहेत, मीही IT मध्ये आहे. मी, माझं हजबंड आणि माझी मुलगी इकडे राहतात. माहेरी. माझं माहेरच्या घरनं माझी आई, माझं वडील आणि माझं भाऊ. माझा भाऊ कोथरूडमध्ये राहतात. आपल्याकडे माझ्या सासरी सासू, मोठे दीर आहेत, जाव आहे, त्यांचा मुलगा आहे आणि मी आणि माझे मिस्टर. आणि माहेरी माझ्या मम्मी पप्पा, माझा भाऊ आता शिकतोय आणि मोठी बहिणीचं लग्न झालं. तुम्ही एकमेकींना किती वर्ष ओळखताय? 8 वर्ष झाले. 8 वर्ष. 8 वर्ष. 8 वर्ष. म्हणजे 8 वर्ष झाली ओळखीला. हो. मग तुमच्यात भांडणं का होतात? मैत्री म्हटलं करावे तर लागतात. थोडीफार होतात ना, वादविवाद होतात. कोणाकोणात झालाय? जास्त करून तर जास्त मी आणि हिच्यामध्ये आणि माझ्यामध्ये ह्या दोघी शेजारी शेजारी राहतात. काय झालं आणि होतं? ह्यांचं भांडण निस्तारत आता पण झालं आम्हाला गाडीमध्ये. आता पण गाडीमध्ये झालं. येतं हो. का भांडण? आता काय झालं गाडीत? एकच पार्लरवाली ठेवली. लवकर उठते, लवकर गेले पार्लर मध्ये, लवकर आवरलं. हिला फोन केला होता, ही आली नाही आणि न आल्यामुळं लेट तिचं उरक झालं. तुझ्यामुळे झालं. माझं लेट झालं. ह्याच्यावरून पूर्ण गाडीमध्ये भांडण करत आली. इथे व्यवस्था चालू का होतं. इतकं बाकीचं भांडता सगळं तुम्ही? करत बसली, हा? बाकीचं सगळं पहिले आवरत बसली, स्वयंपाक करू दे, हे करू दे, ते करू दे, मग पार्लरला गेली. लवकर जायचं ना माणसाने आणि नंतर ते करायचं. मग घरातल्यांना काही पूर्ण वेळ गुरगुरतच आलात. पूर्ण वेळ अशी बघत आली माझ्याकडे. हो का? नाही, फक्त बघितलं असं. पण बघण्यातूनच सगळं दिसलं ना. पण भांडणं होतच असतात ना. खूपच भांडणं होतात. किती वर्ष झाली लग्नाला? 13. तुमच्या लग्नाला किती वर्ष झाली? 9. 9. तुमच्या? मला 3 वर्ष झाली. तुम्हाला? म्हणजे लग्नाला? लग्नाला. लग्नाला. तुमच्या लग्नाला? 15 वर्ष. 15 वर्ष. 11 वर्ष झाली. 11. 9 वर्ष. 9 वर्ष. तुम्ही सगळ्यात ज्युनियर आहात. मी सर्वात छोटी यांच्यामध्ये, पण तरी पण असं दाखवलं नाही त्यांनी की बाबा माझ्या सिनियर आहात किंवा अहो जाओ घाला किंवा काय असं. असं केलं नाही. तसं काहीच नाही.
तुमच्या 6 जणींच्या मैत्रीचं रहस्य काय असं वाटतं? काय आहे की अशी कुठली गोष्ट आहे ज्याच्यामुळे तुमची मैत्री इतकी वर्ष टिकली? बिंदास जे आहे ते तोंडावर समजदारी आणि जे आहे ते तोंडावर मागे एकमेकीच्या बोलत नाही मागे कुरकुर नाही करत. अगदी कोणाला किती वाईट वाटेल तर 2 मिनिटं वाईट वाटतं पण नंतरून ओके जे आहे ते समोर पण तरी सुद्धा 6 जणींनी मिळून जर तुम्ही एकत्र बसला आता परीक्षक म्हणून हा आणि या 6 जणींमधून एकीचा स्वभाव बदलायचा असेल तर कोणी बदलला पाहिजे असं वाटतं? आता बदलूनच टाकते मी. म्हणजे कसं आहे, ती बदलू शकते किंवा एकतर येणार नाही नाहीतर बदलणार काहीतरी डिसिजन चेंज करणार उद्यापासून बास. काय हो? बोला. कशाला बदलायचं आहे स्वभाव? चांगला आहे. आता त्यांनी एक्सेप्ट केलाय ना ऑलरेडी मला, मग काय बदलायची गरज आहे? नाही, बरोबर. करावा लागला आहे की एक्सेप्ट हा? करावा आहे लागला की नाही? समोर पण समोर केलं नाही राहायचंय accept. आपल्याला करायचं नव्हतं पण त्यांना करावा लागला म्हणतात. का असं इतकं टीव्हीवर येऊन या 5 जणी तुमच्या विरोधात बोलतायत? नाही नाही विरोधात नाही. नाही, मला असं जे वाटतं आहे ते सर, ज्यांनी जसं आहे तसं राहावं कारण ह्याच्यानेच बॉन्डिंग वाढतं कारण ती जर बदलली तर ते एक आर्टिफिशियल होईल की अच्छा आमच्यासाठी ती बदलती आणि ती स्वतःचे डिसिजन स्वतः घेत नाही किंवा आमच्यासाठी बदलते तर ती बरं जशी एक आहे. मिनिट तुम्ही सगळ्या शांत राहा. तुम्ही सांगा यांच्यापैकी कोणी स्वभाव बदलला पाहिजे? हिने बदलला पाहिजे, तिने बदलला पाहिजे. हा ऑफकोर्स माझं नाव घेणार होती काय केलं पाहिजे सांगा प्रत्येक एक मिनिट थांबा आता ऐकू द्या. हा. त्यांची काही ऑब्झर्वेशन्स मग आहेत. काय तर? तुम्ही माझे सांगा बा- मला बोलू देत नाही. यांनी स्वभावात काय बदल केला पाहिजे? हिनी स्वभावामध्ये ना ती चिडचिड जे करते आणि जे झोपा काढते ना ते पहिले बंद केलं. त्याच्यामुळे मला राग येतो. बरोबर आहे म्हणजे या सारखी झोपा झोप काढा. असते, सारखी झोपते. काम उरकल्यानंतर सकाळी करायचं दुपार काय? संध्याकाळी फक्त झोपा काढते आणि थांबा. मला येऊन आता म्हणते, त्यांना बोलू द्या प्रत्येकी ती बद्दल उठ. इतका वेळ त्या तुम्ही सगळे मिळून बोलताय काय त्या वाघाला वाटलं असेल मग "बागाची शेळी करून टाकलंय." बरं आता यांना सांग. इथं काय होतं माहितीये का, अंगापेक्षा भोंगा खूप जास्त, एवढं काय काय करत असते ना. काही करते. तिला सांगितलं अरे एवढं नाही झपत आहे तुला का, दाखवायचं आहे का तुला कोणाला की मी सगळंच करू शकते? नाही करायचं. जेवढं तुला होतंय ना तेवढं तू प्रामाणिकपणे कर, पण नाही सगळंच करत बसायचं. त्याच्यामुळे मला चिडचिड माझी तिच्यावर होते. तिकडे ननंद भाऊजाईचा ननंद रिश्ता भाऊजी आहे आहे. आम्ही. केलंच पाहिजे मी म्हणजे असं तिला. माझे ननंद नवरा भाऊजाईचा रिश्ता आहे मानलेली बहीण आहे आणि त्यामुळे मग आमचं तर चालणारच ननंद भाऊजाई आहे आम्ही त्यामुळे आमचे छोट्या छोट्या वाटत छोट्या छोट्या याच्यावरून पण फटके होतात काही काही कारण बदल लागत केला पाहिजे इनी काय नको. कैसी है वैसी मेरे को. याची आणि त्या मी पण झालंय आता, मी मॅच्युअर्ड झालंय नाही शेंडेफळ. नाही तसं नाही 3 वर्ष झाली आहेत हा लग्नाला. नाही, शेंडेफळ मॅच्युअर्ड झालंय. तुम्ही जरा अनुभवाचे 4 शब्द सांगा त्यांना ते सांगून सांगून मॅच्युअर्ड केले. कसं कसं काय म्हणजे काय आता खूप जास्त वाद घालत नाही कोणतेही, बर खूप मॅच्युअर्ड सारखे डिसिजन्स घेते. पण आज तिला वाटलं की आपण सगळ्यात वेगळं दिसावं म्हणून आज ती साडी घालून यावी आपण. कळतं म्हणजे तिला आता बरंचसं. नाही उत्साही आहेत. हा बऱ्याचशा गोष्टी कळतात. बरं मला सांगा आता आज क्षमा मागायची असेल तर तुम्ही कोणाची मागा? क्षमा मागायची असेल तर मिस्टरांची का? नाही नाही मिस्टरांची नाही मग मिस्टरांची नाही मिस्टरांची नाही. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.